अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुह। प्रिय मित्रांनो, कसे आहात आपण? चला, आज आपण पाहणार आहोत, यांना ओळखता का आपण? पहा बघू, कोण सांगेल हे कोण आहेत? अगदी बरोबर, हे आहेत महात्मा ज्योतिराव फुले। तर आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी माहिती मिळवणार आहोत। तर चला सुरू करूया। सुमारे 150 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। त्या काळात आपल्या समाजात सगळ्यांना सारखी वागणूक मिळत नसे। तेव्हा भेदाभेद होता। मुलींना तर कोणी शाळेत घालायचंच नसे। असा काळात ज्योतिरावांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली। सगळ्यांचे अज्ञान दूर व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केले। हे काहींना सहन झाले नाही। त्यांनी ज्योतिरावांचा अनेक प्रकारे छळ केला। तर मुलांनो पहा, ज्यावेळी म्हणजे सुमारे 150 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या समाजात चांगली वागणूक नव्हती, म्हणजेच भेदाभेदी होती, मुलींनी शाळेत जायचं नाही असं विचार होते। त्या विचारांना सगळ्यांना टोन देत ज्योतिराव फुल्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती। एकदा असे घडले, मध्यरात्रीची वेळ होती। जिकडे तिकडे सामासूम झाली होती। कालाकुट्ट अंधार पसरला होता। अशा वेळी 2 माणसे ज्योतिरावांच्या घरात शिरली। मुलांनो पहा, रात्रीची वेळ, ज्योतिरावांच्या घरात 2 माणसे शिरली। सर्वीकडे अंधार पसरला होता, सामासूम झाली होती। त्यांची चाहूल लागताच ज्योतिराव जागे झाले। ते उठून बसले। ज्योतिरावांनी विचारले, कोण ते? कोण आहे? आणि लगेच त्यांनी कंदिलाची वात मोठी केली। पाहतात 2 धिप्पाड माणसे हातात पुढारी घेऊन त्यांच्या समोर उभी। त्यांना पाहून ज्योतिराव मनातून थोडे चरकले। एवढ्यात त्यांच्या कानावर शब्द पडले, तुमचा खून करण्यासाठी आम्ही आलो आहोत। ज्योतिराव गडबडले नाहीत। त्यांनी उलट प्रश्न केलं, पण कशासाठी तुम्ही मला ठार मारणार आहात? मी असा तुमचा कोणता गुन्हा केला आहे? तर मुलांनो पहा, सामासूम झाल्यानंतर जी 2 माणसे ज्योतिरावांच्या घरात शिरली, त्यांच्या हातात काय होत्या? कुल्हाड्या होत्या। त्यांनी ज्योतिरावांना काय म्हणाले? आम्ही तुमचा खून करण्यासाठी आले आहोत। ज्योतिराव गडबडले नाही, म्हणजेच त्यांच्या मनात भीती आली नाही। त्यांनी म्हणाले, पण तुम्ही कशासाठी मला मारणार आहात? मी तुमचा काय गुन्हा केला आहे? मारेकरी त्यांच्या त्या प्रश्नाला काय उत्तर देणार? ते गडबडले। एकामेकांच्या तोंडाकडे पाहून लगेच मग एक जण म्हणाला, तसं बघायला गेलं तर तुम्ही आमचं काही वाईट केलं नाही, मग कशासाठी तुम्ही मला ठार मारणार? आता दोघांपैकी एक म्हणाला की बघाय गेला तर तुम्ही आमचा काही वाईट केला नाही। तर ज्योतिरावांनी त्यांना विचारले, मग तुम्ही मला कशासाठी मारणार आहात? आता त्यांना खरे सांगणे भागच होते। त्यांनी उत्तर दिले, काही लोकांनी तुम्हाला ठार मारा असं आम्हाला सांगितलंय, म्हणून आम्ही आलो। ज्योतिरावांनी शांतपणे विचारले, पण मला मारून तुम्ही काय मिळवणार आहात? यात तुमचा काय फायदा? एक जण म्हणाला, आम्हाला 1,000 रुपये मिळणार आहेत। तर मुलांनो 1,000 रुपये मिळणार आहेत म्हणून ही दोघं ज्योतिरावांना मारण्यासाठी आले आहेत। ते ऐकून ज्योतिरावांनी क्षणभर विचार केला आणि ते त्यांना म्हणाले, बाबांनो, माझ्या मृत्यूमुळे तुमचा असा फायदा होणार असेल तर मला खुशाल मारा। गोरगरीब लोकांसाठी मी आजवर कष्ट करत आलो। त्याच लोकांच्या हातून मरण येणार असले तर ते मी माझं मोठं भाग्य समजेन। माझं सारं आयुष्य तुमच्यासाठीच आहे। आणि त्यांनी आपली मान मारेकरांच्या पुढे वाकवली। मुलांनो पहा, माझे सारे आयुष्य तुमच्यासाठीच आहे असा ज्योतिरावांनी मारेकरांना सांगितलं होतं। मारेकरी गोंधळून गेले। ते मनातून कचळले। ज्योतिरावांचे धैर्य पाहून मारेकरांच्या हातातल्या कुल्हाड्या गळून पडल्या। मारेकरी
भानावर आले. आपली चूक त्यांच्या ध्यायी आली. ते दोघेही ज्योतिरावांच्या पायाला स्पर्श करून म्हणाले, तात्यासाहेब, आमचा गुन्हा पोटात घालावा. आता मुलांनो, त्यांना आपली वाईट वागणूक समजली होती. त्यांनी आपल्या कुल्हाड्या फेकल्या होत्या आणि ज्योतिरावांचं पाय धरून म्हणाले, तात्यासाहेब, आमचा गुन्हा पोटात घालावा. ज्योतिराव हे महात्मा होते. ते म्हणाले, हे पहा, आता जे घडले ते कुठेही बोलू नका. इतकंच काय, पण ज्यांनी तुम्हाला इथे पाठवलंय त्यांचंही नाव कुणाला सांगू नका. अरे, आपण काय करत आहोत हे त्यांना तरी कुठे माहिती आहे. ते दोघे मारेकरी म्हणजे ढोंडीबा रोडे व ढोंडीराम नामदेव कुंभार. ज्योतिरावांच्या रात्रीच्या शाळेत ते दोघेजण दाखल झाले. रोडे हा ज्योतिरावांचा अंगरक्षक म्हणजेच बॉडीगार्ड बनला आणि ढोंडीराम नामदेव कुंभार हा शिकून मोठा पंडित झाला. एकदा ज्योतिरावांना व्याख्यानाला बोलावणे आले. आयोजकांनी ज्योतिरावांच्या गळ्यात भला मोठा हार घातला. अंगरक्षक ढोंडीबाच्या लक्षात आले की हारात काहीतरी वलवलते. तो ओरडला, तात्या, हारात साप आहे. तो धावला. त्याने हार हिसकावून घेतले आणि हारातील साप काढून बाजूला सोडून दिला. ज्योतिरावांचा जीव वाचवला म्हणून साऱ्यांनी ढोंडीबाला शाबासकी दिली. तर मुलांनो पहा, जे मारेकरी ज्योतिरावांचा जीव घेण्यासाठी आले होते ते दोघेही ज्योतिरावांच्या शाळेत भरती झाले. त्यामधून एक जे होते ते पंडित झाले आणि दुसरे काय झाले, बॉडीगार्ड झाले, अंगरक्षक झाले आणि त्यांनी ज्योतिरावांचं जीव वाचवला होता. तर ढोंडीबाला सगळ्यांनी काय दिली, शाबासकी दिली. तर हे होते आपले ज्योतिराव फुले.